नमस्कार नाशिककर, NK न्यूजमध्ये आपलं पुनश्च स्वागत. आज आपण अशा व्यक्तिमत्वाला आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे की ज्या व्यक्तीला कुस्त्यांची आवड आहे आणि कुस्त्यांची आवड फक्त स्वतःसाठी मर्यादित न ठेवता त्यांनी जिल्हा, गाव अशा स्तरावर कुस्त्यांचे आयोजन केले. फक्त आयोजनच केले नाही तर राज्यातील म्हणजे महाराष्ट्रातील नामवंत पैलवानांना आपल्या गावात आणून जी आत्ताची छोटी पिढी आहे म्हणजे जी ज्युनियर पिढी आहे त्या ज्युनियर पिढीने पैलवान कसे असतात, पैलवान कसे घडतात आणि त्यांचं नाव कसं कमावलं जातं हे दाखवण्यासाठी दरवर्षी गेल्या 25 वर्षापासून कुस्त्यांचे आयोजन करत आहेत. असेच व्यक्तिमत्व म्हणजे श्री वाळू काकड सर. नमस्कार. नमस्कार सर. कुस्तीमध्ये नाशिकने अनेक पैलवान घडवले आहेत. अनेक पैलवान घडवताना त्यातच प्रत्येक तालुक्यात गावांमध्ये कुस्त्यांचे आयोजन केले जाते, म्हणूनच पैलवान ही घडलेले असतात. नाशिकमध्ये मखमलाबाद या गावात देखील अशाच प्रकारचे कुस्त्या आयोजित केले जातात. गेल्या अनेक वर्षापासून या कुस्त्यांचे आयोजन केले जाते. यावर्षी देखील कुस्त्यांचे आयोजन केले असून पैलवान वाळू काकड यांनी ही दरवर्षी त्या कुस्त्या आयोजित करत असतात. त्या निमित्तच आज आपण त्यांना आपल्या स्टुडिओमध्ये आयोजित केले आहे, बोलवले आहे. सर नमस्कार. नमस्कार नाशिकर सर. प्रथमतः मला सांगा की कुस्त्यांची सुरुवात आपल्याला कशी झाली, कुस्त्यांमध्ये आवड कशी आपल्याला निर्माण झाली? कुस्तीमध्ये आवड अशी झाली की माझे वडील बी पैलवान होते आणि त्यांचं बघून आमच्या घरात लहान माझे मोठे बंधू बी ते बी कुस्ती चांगली करायचे आणि ते 5वी 6वी पासून मी त्यांच्यावर तालमीत जायला लागलो थोडंसं. जाता जाता 10वी पर्यंत मी थोडं जायचं, पण 10वी नंतर मी 10वी पास झालो नंतर मी पूर्ण वेळ कुस्तीला दिला कंपल्सरी. मग कुस्ती मी गावातली आमची व्यायामशाळा होती, नंतर चांगली सुधारवून घेतली मी आणि माझे छोटे बंधू चंद्रकांत काकड उर्फ चमा पैलवान. आम्ही दोघांनी ती तालीम चालू केली. बऱ्याच त्याच्यामध्ये काही होतं, जुन्या पडलेली होती मग नावशेत थोडीशी, मग ते आम्ही रिपेअर करून त्या काळात आम्ही गावातून थोडी वरंगणी गोळा करून सर्व करून असे पैसे गोळा करून त्यावेळेस आम्ही 20,000 रुपये खर्च करून तालीम चांगली झाली. आणि 91-92 सालापासून तालीम त्यामध्ये चांगली फॉर्ममध्ये आली. बरेचसे मुलं मग आमच्या दोघांना बघून बरेचसे मुलं तालमीत यायला लागले आणि असं करता करता तालमीत पूर्ण जुन्या परिस्थिती तालीम तेव्हा होतीच. 200 मुलं तसे आपल्या गावात मखमलाबादला तेवढे मुलं तयार झाले आणि ते बी चांगले शालेय कुस्तीमध्ये त्यांनी नंबर काढले, ओपनमध्ये बी काढले. त्या माध्यमातून असं गावकरी मग तिकडे येऊन बसायचे, मोठाले जुने पैलवान ते यायचे आमच्याकडून सराव करून घ्यायचे. सराव करता करता म्हणजे चांगलं मखमलाबादचं नाव जिल्ह्यात झालं आणि त्या माध्यमातून आमची परत आम्हाला वजनावरली कुस्ती ही माहिती नव्हती, पण आम्ही नंतर नाशिकला सराव द्यायला लागलो थोडं. मग त्यावेळेला आम्हाला मॅटवरली थोडी कुस्ती काढायला लागली. आणि तेव्हापासून मग आम्ही गावातून अशी 7-8 मुलं आम्ही कंपल्सरी नंबरमध्ये बसायला लागलो. जिल्ह्याच्या टीममध्ये जायचो, शहराच्या टीममधून आम्ही असे राज्यस्तरीय स्पर्धा खेळायला लागलो. पण थोडासा अभाव असा होता की आपल्याकडे मॅच नव्हती मखमलाबादला. त्यामुळे आम्हाला ती पॉईंटची कुस्ती बऱ्याच दिवस कळत नव्हती. पण ते आम्ही सर्व नाशिकला जाऊ, कधी नाशिकला आम्ही रोज जात नव्हतो, आठवड्यातून 2 दिवस जायचो, नंतर गावातच प्रॅक्टिस करायचो. कारण त्यावेळेस सगळ्या मुलांची परिस्थिती गरीब होती, काही का सायकल नव्हतं म्हणा. असं आम्ही डबल शीट सायकलला जायचो, कधी कधी तर रनिंग करीत तिथं जायचो. अशी गरीब परिस्थिती असल्यामुळे. पण त्यावेळेस जर आपल्याला मॅट वगैरे असती तर आजची परिस्थिती वेगळी असते. मखमलाबादला जर मॅच असती तर मखमलाबादचा नक्कीच 1-2 पहिलं महाराष्ट्र चॅम्पियन झालाच असता 100%. कारण ते आपल्या गावातल्या मुला हे होतात, ते दाखवण्याची जिद्द होती. पण त्यावेळेस मॅट हा विषयच आपल्याकडे नव्हताच. म्हणजे आपल्या रक्तातच कुस्तीचं एक हे होतं भरलेलं, भिनलेलं होतं की कुस्ती ही पाहिजे आणि पैलवान पण घडलं पाहिजे. अशा निमित्तानेच आपण व्यायामशाळेचं वगैरे जे आता मखमलाबादची व्यायामशाळा आहे तिचं आपण जे पहिले तिची जीर्ण अवस्था आली तिला आपण कसं चांगलं स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. ती जीर्ण अवस्था होती ना त्यावेळेस काय झालं, त्यावेळेस आमचे कांता भाऊ काकड ते आमचे गुरुवारी त्यावेळेस आम्हाला कुस्ती चांगली शिकवली. कधी कधी आमच्याकडे पैसे राहत नव्हते कुस्त्या जायला, तर ते आम्हाला स्वतः त्यावेळेस पैसे द्यायचे आणि त्या माध्यमातून आम्ही कुस्त्या खेळायला जायचो. पण मग आम्ही त्यांना म्हणलं भाई तालीम आपली अशी जुनी परिस्थिती आपण सुधारावं लागेल. त्यावेळेस मी गावातून असे 100-50 त्यावेळेस मी मला वाटतं 95-96 साली मी ते 20,000 रुपये गोळा केले त्यावेळेस. ते 20,000 रुपये गोळा करून मी तालीम सगळी चांगली केली ती.
ते चांगले झाल्यानंतर मग सगळं मुंगसऱ्यावरून मुलं यायचे, माथुरीवरून यायचे, पुन्हा आशेवाडून मुलं यायचे, असे बऱ्याच ठिकाणी मुलं आमच्या यायला लागले. गावातले भरपूर मुलं आहेत. तालीम आमची त्यावेळेस नाशिक जिल्ह्यात चांगली 1 नंबर झाली परत. मग आपण ज्यावेळेस कुस्ती खेळला तोपर्यंत आपलं कुठल्या स्तरापर्यंत आपण कुस्ती खेळला, कुठपर्यंत आपण गेलो? आम्ही ना कुमार गटातून राज्यस्तरीय स्पर्धा 4-5 वेळा खेळलो. आम्ही क्वार्टर फायनल पर्यंत गेलो, चंद्रकांत आणि मी. आणि नंतर आम्ही परत ओपन मधून बी असं 5-6 वेळेस गेलो. पण आम्ही नंबरापर्यंत पोहोचलो, म्हणजे आम्हाला ती ख्यात होती परत बऱ्याच दिवस ती. ते मग आम्ही काय झालं त्यावेळेस नंतर आमदार आपलं नाशिक पूर्व मतदारसंघ तयार झाला. त्यावेळेस दादा उभे राहिले, ढिकले साहेब. मग त्यावेळेस ते निवडून आल्यानंतर आम्ही त्यांच्या मागणी केली, बा आम्हाला गावात चांगली व्यायामशाळा पाहिजे. मग त्यावेळेस तात्काळ दादा लगेच आम्हाला 10 लाख रुपये निधी दिला. 10 लाख निधी देऊन आम्ही ती तालीम चांगली केली, एकदम दादांच्या माध्यमातून चांगली तालीम झाली. मग आम्ही मॅटची मागणी केली, नंतर आम्हाला मॅट बी भेटली. पण त्यामुळे आपले चांगले मुलं होत गेले. कॉलेजला आपले बरेचसे पोरं मग काय झालं तालमीत यायला लागले. मखमालाबादचे युवा पिढी सगळी तालमीत यायला लागले. त्या माध्यमातून त्याने व्यायाम बी चांगला केला, प्लस अभ्यास बी केला. आणि बरेचसे मुलं आपले अधिकारी झाले. कमीत कमी 150 ते 200 मुलं आपल्या व्यायामशाळेतून पोलीस झाले. पण ते झाले म्हणजे त्याने अभ्यास बी केला, स्वतः कष्ट बी केले. नुसतं तालमीत येऊ नये, पण त्यानं स्वतःची मानसिक बुद्धी वापरली आणि ते अभ्यास करून त्यामुळे ते पोलीस झाले. त्यामुळे मखमालाबादचं नाव पोलीस क्षेत्रात जिल्ह्यात 1 नंबरला आलं. बरोबर. पूर्वी आडगाव होतं, आडगावचे कसं सगळ्यात जास्त पोलीस आडगावचे व्हायचे, पण नंतर मखमालाबादचं नाव पुढे आलं. ते आजपर्यंत त्याने ते टिकून ठेवलं आपल्या मुलांना, अभ्यास बी व्यायाम बी करून असं. आपण दरवर्षी कुस्त्यांची दंगल आयोजित करत असतात आणि ती सर्वश्रुते नाशिक जिल्ह्यात मखमालाबाद म्हटलं का वाळू काकड यांचे नाव समोर येते आणि तुम्ही त्या स्पर्धा आयोजित करत असतात. आपल्याला असं का वाटलं का स्पर्धा आयोजित करावं आणि या स्पर्धा कधीपासून आपण सुरुवात केली आयोजित करत? काय झालं, आम्ही नाशिकला आम्ही तालमीत जायचो दांडेकरला. दांडेकरची 150-200 वर्षाची परंपरा आहे का तिथे 3 दिवस कुस्त्या व्हायच्या आणि आम्ही त्या बघायचो लहानपणापासून. आणि माझ्या डोक्यात तेव्हा चालते का आपण सुद्धा आपल्या गावात असे पैलवान आले पाहिजे आणि अशा कुस्त्या झाल्या पाहिजे. ती परंपरा गोपीनाथ बोडके त्यांच्या आधी अध्यक्ष होते. मग त्यानं ती परंपरा चालू मी ती बघितली. नंतर रमण नाना वाघ अध्यक्ष होते, कोशिरे साहेब होते, परत किसनराव कोशिरे. मग मी तालमीत जायचो नाशिकला आणि आम्ही चर्चा केली, आपण आपल्या गावात असे पैलवान आले पाहिजे. आपल्या गावात नागपंचमी जत्रा आहे, ती 200-300 वर्षाची परंपरा आहे नागपंचमी. पण ते काय होते, ते जिल्ह्यापुरतं मर्यादित पैलवान यायचे. मोठे पैलवान आणला तर पैसे जास्त लागत होते. मोठे पैलवान त्यांना जास्त पैसे मागतात. मोठे कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, पुण्याचे पैलवान. आणि ते मग मी ठरवलं आपल्या गावात असे मी कुस्ती बी करायचो. आणि मी ठरवलं की आपल्या गावात आखाडा घ्यायचा असा मोठा. आणि मी पहिल्या वर्षी आखाडा घेतला त्यावेळेस मी पहिल्यांदा उपमहाराष्ट्राचे मौला शेखला आणलं होतं. एकदम साधा पैलवान, मोठा पैलवान त्यावेळेस महाराष्ट्रातला. मग त्यांना त्यावेळेस मी 21 रुपये दिले गावात. पण तेव्हा मी चांगला, त्यावेळेस माझं लग्न बी होईल नसतं, मी कुस्ती करायला चांगलं. त्याच्यानंतर ती परंपरा मी चालू केली. का केली माहिती का, आपल्या गावात मोठा पैलवान आला पाहिजे आणि आपल्या गावातल्या विद्यार्थ्यांनी ते पाहून तशी आपली तब्येत झाली पाहिजे, जसं आपल्या घरात एखादा पैलवान घडला पाहिजे, महाराष्ट्रात आपण नाव झालं पाहिजे. बरोबर. त्या हेतून मी ती कुस्ती परंपरा चालू केली. तर ती आजपर्यंत चालू आहे. आता आमचं 25वा वर्ष या वर्षी. मी महाराष्ट्रातले म्हणजे हिंदकेसरी योग्य दोडके, कुस्ती सम्राट असलम काजी, समाधान गोडके, महाराष्ट्र केसरी धनाजी फडतरे, गोरख सरक, म्हणजे असे मोठमोठाले पैलवान मी गावात आणले. का माझा हेतू एकच होता का गावातल्या विद्यार्थ्यांना पाहून व्यसनाचे हारी नाही गेले पाहिजे, तर व्यसनापासून दूर जाऊन असे पैलवान पाहून आपली तब्येत अशी झाली पाहिजे, तर तब्येत तरी अशी झाली पाहिजे. त्या हेतून मी गावात अशा मोठ्या कुस्त्या घेत राहिलो आणि आजपर्यंत घेतोच. आणि त्यासाठी मला ना गावातून भरपूर लोकांना कालपर्यंत मदत केली, उद्या सुद्धा करतील अशी माझ्या मनात शंकाच नाही. त्यात माझे मित्र नाशिक ते भरपूर असे का ते मला स्वतः सांगायचे का शेवटची कुस्ती ती असेल 1 लाख असो 2 लाख ती माझ्या नावा टाका, असे सांगणारे माझे मित्र नाशिक मधले. बरं, म्हणजे त्यांना कुस्तीची तेवढी आवड आणि आपण मित्र पण तेवढे जमा केले. बरोबर. आपण या वर्षी आता ही स्पर्धा कधी आयोजित केली आणि तिचं स्वरूप कसं असणार आहे, काय आपण निमंत्रण वगैरे पाठवले का? नाही, कुस्ती आता घ्यायची होती आम्हाला. 2 जून आपली तारीख फिक्स राहते कुस्त्याची दरवर्षी. पण काय झालं आता 5 तारखेपासून 5 मे पासून पाऊस सुरू झाला आणि बरंच पैलवान मी कुस्त्या बी नेमून घेतल्या होत्या. पण ते पाऊस सरासरी कंपल्सरी चालल्यामुळं त्यामुळे ते तारीख आता आपण अजून 1-1.5 महिन्याच्या पुढे कुस्ती स्पर्धा घेऊ, 100% घेऊच आपण, त्याची अडचण नाही. आणि त्यात आमदार साहेब मला आता भरपूर मदत करत आहे, राहुल डिकले. आम्ही लहानपणापासून दोघं मित्र बी आहे आणि ते बी एक चांगले मोठे पैलवान आहे, नॅशनल झालेले पैलवान ते बी. आपल्याला असं वाटतं का मखमालाबादला पण मॅचच्या जे आपण मातीतल्या कुस्त्या ते आयोजित करताचे, पण कधी भविष्यात आपण मॅटवर स्पर्धा आयोजित करणार? नाही, घेणार भविष्यात. मग त्यासाठी काही खर्च वगैरे असतो का? महाराष्ट्र केसरी कुस्ती घेण्यासाठी कमीत कमी
कमीत कमी आता म्हणजे पूर्वी व्हायच्या कमी पैशामध्ये, पण आता त्याला जास्त मोठं स्वरूप आल्यामुळं त्याला देणगी जास्त लागत. कमीत कमी आपल्याला 3-4 कोटी रुपये लागतील. महाराष्ट्र केसरी लेवलच्या कुस्त्या घ्यायच्या असेल तर, नॅशनल घ्यायच्या असेल तर आपल्याला थोडे कमी पैसे लागतील, कारण त्याला एवढं बक्षीस द्यावं लागत नाही शालेय नॅशनल स्पर्धा. पण असे ओपनचे हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी त्यासाठी 3-4 कोटी रुपये खर्च येतो. पण तो जर आपला अवेलेबल झाला भविष्यात, आपण एकदा ती मोठी स्पर्धा गावात घ्यायची आपल्या विचारात आहे. बरं, आपल्याला राहुल ढिकले साहेब तर आपल्याला मदत करतातच, पण आणखी कोणाची मदत लाभते की आपल्याला या स्पर्धा आयोजनासाठी? गावातील सगळे लोक कुस्तीवर प्रेम करतात, पण आमच्याकडे पैलवान म्हणून ते आमच्या सुद्धा चांगले प्रेम करतात. गावातून मिनिस्टर जरी म्हणून कुस्त्या घ्यायच्या आपल्याला, तर सगळे लोक मला 1000, 2000, 5000, 10,000, 11,000, 25,000 पर्यंत देणगी घेणारे गावातले बरेचसे लोक आहे, ते दरवर्षी देतात मला. नाशिक मधले माझे मित्र आहे चांगले बिल्डर, आपले 2-4 मोठमोठे, ते सुद्धा स्वतःहून मला फोन करतात, पैलवान कुस्त्या कधी आमची एक कुस्ती आमच्या नावाने टाका. असे बरेचसे बिल्डर लोक सुद्धा आहेत. बरोबर, कारण आपण त्यांचा पैसा घेतो, तो कंपल्सरी पैलवाना देतो, त्यामुळे ते आपलं काम निस्वार्थ काम आहे, त्यामुळे लोक आम्हाला स्वतःहून तिला देणगी देतात. आपल्याला या कुस्त्यांच्याच माध्यमातून काय स्वप्न आहे? मखमलाबादला कशा प्रकारच्या कुस्त्या आयोजित केल्या, हे माझं स्वप्न आहे. ते ना आपलं माझं स्वप्न आहे ना, एकदा महाराष्ट्र केसरी लेवलच्या कुस्त्या मखमलाबादला घ्यायची आपली इच्छा आहे. तसं माझं आमदार साहेबाचं 2-3 वेळेस बोलणं बी झालंय, तर त्याने बी थोडासा मला होकार दिलेला आहे. आता थोड्याच्या अडचणी त्या दूर झाल्या तर आपण भविष्यात घेऊच. बरोबर, आपण एक पैलवान आहे, पण पैलवान व्यतिरिक्त, कुस्त्यांव्यतिरिक्त आपलं इतर कार्यक्षेत्र काय? समाजसेवा, तशी मी कुस्ती करतो, मी पहिल्यापासून समाजसेवा करतो. शाळेतले विद्यार्थी असेल, गोरगरीब त्यांना मदत, दवाखान्यात, पोलीस स्टेशनला काय असेल मी कंपल्सरी जातो, मदत करतो सगळ्यांना. प्लस आमचे वारकरी कुटुंब आहे पहिल्यापासून, आमचे आजोबा वारी करायचे, नंतर वडील करायचे, नंतर बंधू. आता मी स्वतः वारी बी करतो आणि वारीत पायी जातो. परत त्र्यंबक ते पंढरपूर एकदा गेलो, आपल्या गावचे आपण एकदा रथाला बैल घेतले, गाव सर्व गाव कराय म्हणून. त्यावेळेस मी महिनाभर दिंडीमध्ये पायी होतो. नंतर मी कंपल्सरी नगर ते पंढरपूर हा 15 दिवसाचा कंपल्सरी माझं नाम आहे. मग पायी जात असता? हो, पायी. मग तेवढा 1 महिना आपण काढलेला असतो? हा, 15 दिवस तर फिक्स माझे राहतात, 15 दिवस. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊ की मखमलाबादमध्ये आता सध्या कोणते पैलवान घडत आहेत आणि ते घडवण्याचं काम आपण करताय का? आता काय झालं माहिती का, आपले 5 महिन्यापासून आपण थोडं आपलं तालमीचं काम चालू होतं, रिन्युएशन. भाऊकडून आम्ही 30 लाख रुपये निधी घेतला होता आणि त्यातून रिन्युएशन थोडी डागडूग करून आता परत साहित्य आणलं आपण 7-8 लाखाचं. आणि आता ते उद्घाटन करणार आहे. मॅटसाठी मी आता परत आहे ना, भाऊकडून आम्ही मागणी केली तर मला चांगल्या ठिकाणी एक चांगली व्यायामशाळा बांधून द्या, जेणेकरून ते नवीन पिढी मी चांगली घडवणार मी स्वतः. आणि आपण कोच बी तिथे ठेवणार आहे चांगले, इंटरनॅशनल लेवलचे कोच आपण तिथे गावात आणणार आहे. पण त्यासाठी आपल्याला जागा अवेलेबल होऊन राहील. मागच्या वर्षी भाऊन मला 4 कोटी निधी बी द्यायला तयार होते, पण ती आपल्याला जागा 1.5 एकर जागा लागत होती, तेवढी जागा आपल्याला मिळत नाही. पण आता आम्ही सध्या 1-1.5 बिघा जागा, 25-30 गुंठे जागा आपण पाहिली, त्यातून आपण भाऊ मागणी करणार आमदार साहेबांकडं. तर आम्हाला तिथं मॅट, मातीचा हौदा प्लस साहित्याने गोरगरीब मुलं आपल्या भागातले, तर त्याला ती राहायची सोय काय आपण बिल्डर वाकायच्या माध्यमातून गरीब मुलांना थोडासा खुराक देऊ असं आपल्या डोक्यात आहे. आणि त्या माध्यमातून आपण चांगली तालीम बांधण्याच्या विचारात आहे एवढ्या 2-4 वर्षामध्ये. आपल्याकडे बघितलं तर आपला फिटनेस हा कायम आहे, त्या फिटनेसचं राज काय नेमकं? त्या फिटनेसचं राज आहे मी अजून बी पूर्वी जसं कुस्ती करायचो ना तसंच मी अजून कंपल्सरी रोज व्यायाम करतो. आज मी 2 तास व्यायाम जिमला जाईल किंवा तालमीत जाईल, पण कंपल्सरी मी 2 तास व्यायाम करतो. कधी कधी मी आधी दांडे करत जातो नाशिकला, प्रॅक्टिस कुस्तीची प्रॅक्टिस मी नवीन बरोबर चांगली करतो. संध्याकाळी 5 नंतर मी कुठं थांबणार नाही, काही 5 ते 8 हा माझा कंपल्सरी नेम आहे तालमीत जाणेच. दुसरे सगळे काम मी सोडणार, घराचं मळ्यातलं असं तरी बंद करणार, बाहेर कुठं तरी मी 5च्या आत घरी येणार आणि तालमीत जाणार. प्लस मी पहाटे आमच्या 16 डोंगर आहे, हा मी 5:30ला घरातून निघतो. कमीत आमच्या घरातून 5 किलोमीटर कंपल्सरी मी जातो अजून बी. आपलं एज किती? माझं वय आता सरासरी 53 चालू आहे. पण ते एजकडे पाहिलं तर असं वाटत नाही का आपला या वयापर्यंत आपण? नाही, ते कसं आहे माहिती आहे का, मी आज कुस्ती करायची त्यावेळेस तसा खुराक खायचो, तो खुराक आज मी कंपल्सरी दूध पितो, थंडाई पितो. मी सुद्धा शाकाहारी पैलवान आहे, पण शाकाहारी खाणं माझं अजून कंपल्सरी. मांसाहाराला हात नाही, आमच्या घरानंच माळकरी आहे, त्यामुळे मी कंपल्सरी माळकरी. जरी मी कोल्हापूरला 1 महिना गेलतो, मी कोल्हापूरला असं का गेलतो माहिती का, माझे सरे तालमीतले पोरं कोल्हापूरला गेले. माझं ज्यावेळेस लग्न झालं 2000 साली, 1-1-2ला माझं लग्न झालं, पण सर्व मुलं गेले मग गावात प्रॅक्टिस लग्न होतं. त्यामुळे मी बी 29 दिवस त्यांच्यावर कोल्हापूरला गेलो लग्न झाल्यानंतर. पण ते कंपल्सरी मी अजून बी व्यायाम करतोच आहे. 2-2.5 तास मी रोज व्यायाम करतोच. सध्या आमच्या तालमीचं काम चालू आहे आमदार साहेबांच्या माध्यमातून, त्या रिन्युएशन करतोय. तर 2-3 महिन्यापासून मी जिमला जातो. म्हणजे जिमच्या त्या पोराबरोबर मी
सगळे ते सेट मारतो दिवसाला, कधी ट्राय सेट, बाय सेट, लेग्स, चेस, असं ते त्यांच्या 3-1 महिना कंपल्स होतो, व्यायाम करतो. कधी कधी दांडेकला अजून बी जातो मध्ये मध्ये. तर ते गेल्यानंतर नवीन पहिलवान आपल्याला पाहायला भेटणार अशी पद्धती, कोणचं नवीन मुलगा चांगला आहे काय आहे, त्या माध्यमात आपली ओळख बी होते. असं आपण म्हणतात की आपले राहुल ढिकले हे आमदार मित्र आहेत, पण मित्र असताना आपण गावासाठी आणि समाजासाठी त्यांच्याकडून कसा काही निधी वगैरे आणला, काय केलं आपण? भाऊ आमदार झाल्यानंतर मागच्या 5 वर्षांमध्ये मी बरेच कामं त्यांच्यातून करून घेतले, कारण मळे भागात बऱ्याच दिवसापासून रस्ते झालेलेच नव्हते. असे मळे भागातले रस्ते मी पहिले भाऊच्या माध्यमातून करून घेतले. ते असलं गोपालनगरचा रस्ता असेल, हिंगडेच्या मळ्यातला एक रस्ता असेल, मुद्रमापत पिंगळे त्यांच्या मळ्यातला एक रस्ता आहे. पाटावरती 2-3 मोऱ्या घेतल्या मी परत चांगल्या मोठाल्या. आणि कॉलनी भागात आता 4 ते 5 रस्ते मी परत ते डांबरीकरण करून 1-1 कोटीच्या पुढचे रस्ते सगळे, 1-1, 1.5 कोटीचे. आणि प्लस दुसरा विषय म्हणजे आपल्या कीर्तनाला आपल्या गावात जागा राहिली नव्हती, म्हणून मी आपल्या वाचण्याला पैसे जागा होती, ती जागा भाऊला दाखवली. एक दिवस भाऊ म्हणे त्याला किती निधी लागेल, म्हणलं 1.5-2 कोटी रुपये लागतीलच. भाऊने लगेच होकार दिला आणि त्या ठिकाणी आपण आता 1,30,00,000 आपण तिथे ते सभा मंडप केला मोठा. त्या ठिकाणी आपल्या गावचे कीर्तन, काही धार्मिक कार्यक्रम होतील, गोरगरिबांचे लग्न सुद्धा तिथे होऊ शकते. असे ते एकदम चांगलं आहे ते. आणि त्यातून आपण परत सिद्धार्थनगर आपलं मखमालाबादचं, तिथले माझे मित्र सगळे म्हणजे तालीमत आपली तिथं सिद्धार्थनगर लागून आहे. आणि त्या सगळं पोर लहानपणापासून मी त्यांच्यात ते माझ्या त्रासात राहून आम्ही तिथं बऱ्याच वर्ष तिथं रस्त्याचं काम होईल नव्हतं आणि बुद्ध विहार नव्हतं. आणि ते होतं बुद्ध विहार जुन्या पद्धतीचं होतं. आणि ते बऱ्याच दिवसांनी ती मागणी केली जाईल, बऱ्याच वेळा उद्घाटन झाले, पण ते काम झालंच नाही. पण मी काय केलं भाऊच्या, एकदा असं आम्ही दोघं चाललो होतो गावातून, भाऊला म्हणलं असं असं आपल्याला करावं लागले. तर भाऊ म्हणे एक काम कर म्हणून मी आधी सगळं तयार करून ठेवतो, म्हणजे जेव्हा आपली वर्क ऑर्डर निघल त्यावेळेस तू तुझ्या मित्राला सांग. मग आम्ही ते सगळं तयारी करून जवळजवळ आम्ही 1 कोटी रुपये मंजूर करून घेतले भाऊनं. त्यांच्या माध्यमातून करून तयार, म्हणून 8 दिवस आधी मी ते सगळ्या मुलाला बोलायला मुलं असं असं आपल्याला काम करायचे. ते सर ते हसायला लागले. बा ते म्हणे आजपर्यंत आमचं कामच झालं नाही, ते कुदळी मारताना निघून जातात. म्हणजे सगळे हसा पतायला म्हणलो, आश्वासन देते असं पतायला म्हणलो, असं नाही. आमदार साहेब हा वेगळा माणूस, एकदा शब्द दिला तो पुरच करतो, नाही तर मग तो शब्द देत नाही. बरोबर. आणि असं मग त्याला ते मी समजून सांगितलं. आता म्हणलं 8 दिवसांनी आपल्याला कुदळी मारायची, तरी त्यातले निम्मे मुलं हसायला लागले. त्यांना म्हणलं कुदळी मारायची, तुम्ही आता तुमच्या पद्धतीने तरी तयारी करा. मग आम्ही तो 1 दिवस ठरवला आणि ते वर्क ऑर्डर निघाले. त्यात मग ते आपण कुदळी मारले, ते काम आज पूर्ण झालंय जवळजवळ, म्हणजे 95% काम झाले. रस्ता पूर्ण झालाय, फक्त आता बुद्ध विहारचं थोडंसं काम बाकी आहे, रंगरंगोटी थोडंसं ते आता होऊन जाईल. आणि आपण येत्या काही दिवसात ते आपण उद्घाटन बी घेणार आहे बुद्ध विहारचं. तसं मानकरमळ्यामध्ये आपण एक समाज मंदिर दिलं, त्याने 20 लाख रुपये मागितले होते, पण आपण तिला 25 लाख रुपये भाऊला सांगितलं, अजून 5 लाख रुपये एक्स्ट्रा द्या. तिला आपण मोठं समाज मंदिर, आता कॉलनी भागात जवळजवळ 15 उद्घाटन आम्ही केले. 15 मध्ये 2 महादेवाचे 2-3 मंदिर आहे, काही 2-3 मंदिर त्यांना दिली दिला चांगला. बरेचसे असं परत एक देवी मंदिर आपलं मनोज आहे, आपले पत्रकार बघा ते, त्यांच्याकडे देवी मंदिर, तिथे आपण 50 लाख रुपये दिले, त्यांच्या ते काम चालू आहे. बरेच ठिकाणी असं भाऊन त्यावेळेस 8-10 कोटी रुपये दिले. आणि सगळा निधी म्हणून 35-35 कोटी रुपये भाऊन आपल्याला मखमालाबादला दिले. म्हणजे सगळे मंदिर असेल, रस्ता असेल, समाज मंदिर असतील. आता निवडून आल्यानंतर भाऊन परत मला बोलले, जे कामं राहिले त्याला पहिलं प्राधान्य दे, आता थोडासा निधी आपलं ते काम, बरेचसे कामं मी भाऊ दिलेले. आता मळे भागात 2 रस्ते बाकी, पहिले भाऊला मूर्ती रस्ते करा, 2 ते आपल्याकडून राहिले मागच्या ह्याच्यातून. भाऊ म्हणे ते आपण पहिले ते करून घेऊ. आणि कॉलनी भागात आता आम्ही बरेचसे रस्ते परत धरले. आपण हे सामाजिक कार्य करत असताना शाळेसाठी, मुलींसाठी काय कार्य केलं? शाळेत ना जो गोरगरीब मुलं असेल ते आम्ही त्याला दरवर्षी पुस्तकं, कुठं काय असेल तर बॅग भाऊच्या माध्यमात आम्ही देतच राहतो. आणि मी बऱ्याच वेळा रमेश आबा पिंगळे डायरेक्टर आपल्या संस्थेत, आता मराठा विद्या प्रसारक संस्थेचे, आणि मी ते कंपल्सरी मला घेऊन जातात. ज्या भागात खेळाडू मुलं असतील, कोणी एखादा गरीब मुलगा आहे असं, तर मी बऱ्याच खेळाडूंना बूट असेल, शूज असं आपले ट्रॅक सूट हे कंपल्सरी देत राहतो. आणि काही म्हणजे स्पर्धा त्या खेळ आपल्याच्या नुसत्याच्या स्पर्धा, त्यावेळेस मी भरपूर बक्षीस देत राहतो. ती मला सवय पाहिलं, कारण मला भरपूर लोकांना पैसे दिले कुस्तीमुळं. मी कुस्ती जिंकलं, मला लोक पैसे द्यायचे, प्लस मी त्या स्पर्धा घ्यायला लागलो, त्यामुळे लोक स्वतःहून मला पैसे आणून द्यायचे. ते माझं बघा, आपल्या लोकांनी आपण बी मुलांना दिलं पाहिजे असं ती माझी वृत्ती पहिल्यापासून. त्यामुळे मी बऱ्याच ठिकाणी, आता माथुरीत सुद्धा मागल्या वर्षी 5 मुली होत्या, आणि त्यातली एक मुलीचे वडील 2 दिवस आधी पेपर
चालू व्हायच्या आधी वारले, तरी त्या मुलीने मला वाटतं 85 का 86% मार्क घेतले. बर. मग त्यावेळेस मला तिथे सत्कार बोल, मी त्यावेळेस तिला 5,000 रुपये लगेच दिले आणि बाकीच्या मुलीला 1,000 रुपये. तसंच मला आबा परत एक कार्यक्रमाला गिरनारला घेऊन गेले. तिथे असं खेड्यागावातल्याच गंगा माळून घ्यायचं गाव आहे, त्या खेड्यागावातलेच मुली त्या अशा महाराष्ट्रात त्यांच्या गटात असं वयानुसार 14 वर्षाखाली, 16 वर्षाखाली, 19 वर्ष त्या महाराष्ट्रात नंबर काढले मुली. त्यांच्या पायात बुटून त्या मी 10 मुलींना तिथे 10,000 रुपये दिले. बर. आणि मला सवय आता परवा 13 कुस्ती होत्या इकडे शास्त्रीनगरला, 16-17 मुलं माझ्या गाले पैलवान. तेव्हा आपण आमच्या गावात एखादी कुस्ती लावा ना 2-3 हजाराची. मग मी त्यांना म्हटलं बाप मी काय एवढा मोठा नाही, पण तुमच्या गावात तुम्ही कुस्ती केवढ्याची घेणार, शेवटची आम्ही 5-1 हजार. त्याला म्हणलं मी 5,000 रुपये कुस्ती माझ्या नावावर टाका, कारण ती मला आवड. मी कुठे गेलं का 5-1 हजाराची कुस्ती. मग त्या ठिकाणी मी जाऊन एक गादा नेली चांगली 5,000. प्लस मी तिथल्या 2-4 मुलांना पैलवान जोडी भेटले. बोकरपट्टीत आता चांगले मुलं सध्या तरी, कारण ते पण त्यांची परिस्थिती गरीब आहे. तर त्यांच्या खुराकाला पैसे, मग त्या तिथं मी कमीत कमी 20,000 रुपये त्या मुलांना दिले, 1,000 रुपयाचे. पण मी त्यांना हे सांगितलं नुसती कुस्तीच नका खेळू, पण अभ्यास बी करा. तुम्ही 10वी 12वी पास झाला, तुम्हाला पोलीस होता येईल, मिलिटरी जाता येईल, तर जेणेकरून तुमची येणारी पिढी ही चांगली घडेल. बरोबर. ती तुम्ही आज कुस्त्या खेळा, लोक तुम्हाला उचलून घेतील. पण कडं संपल्यानंतर तुमचं लग्न झाल्यानंतर तुमचं कोणतरी पाहिलं पाहिजे का तुमचा संसार कसा चालला. जर कोणी पाहत नाही म्हणलं कडं संपल्यानंतर पहिलवान उपाशी काय, पण त्यासाठी आपण शाळेत गेलं पाहिजे, शाळा शिकली पाहिजे. दोन्ही पण तुमची आवड आहे जोपासता आणि शिक्षण करा असं माझं मत आहे. कारण ते खेळावं तुमचं पोट भरणार नाही, त्यासाठी तुम्हाला शिक्षणाची जोडी पाहिजे, तरच पहिलवान चांगला जगू शकत. म्हणजे कोणताही खेळाडू असेल त्यानं शिक्षण घेतलंच पाहिजे. त्या माध्यमातून तो नोकरी लागल, तो नोकरी लागली त्याची येणारी पिढी परत शिकल, ती पुढच्या पदावर जाईल. माझा हे तुम्ही नवीन पिढीला मी हे गायडन्स करत जातो कंपल्सरी. नाही बरोबर. तुमचं हे सामाजिक कार्य खरोखर कौतुकास्पद आहे. आपण हे कार्य असंच चालू ठेवा. आणि जे तुमचं स्वप्न आहे की मखमलाबादचे पैलवान हे फक्त महाराष्ट्र केसरीच नाही तर हिंदी केसरी झाले पाहिजे, हे स्वप्न खरोखर कधी ना कधी एक ना एक दिवस ते सार्थक ठरेल. आज तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.